मित्रांनो, ही अशी काळी माळ किंवा ब्रासलेट तुम्ही रजनीकांत, धनुष किंवा अनंत अंबानी यांना परिधान करताना पाहिलं असेल. ते का घालतात? फॅशनसाठी नाही, लकसाठी कदाचित, पण खरं कारण खूप जास्त खोल आहे. आज मी तुम्हाला एका अशा लाकडाची गोष्ट सांगणार आहे जे हजारो वर्षांपासून टेम्पल्सच्या आत लपलेलं होतं आणि आता तुमच्या मनगटावर किंवा गळ्यात ते आलंय. कल्पना करा, तुम्ही दक्षिण भारतातल्या एका जुन्या मंदिरामध्ये उभे आहात. मंदिराचा गोपुरम म्हणजे मुख्य दरवाजा, त्याला एक वेगळंच काळं जड लाकूड लावलेलं आहे. वीज पडूनही त्या मंदिराला काहीच होत नाही. गावकरी म्हणतात हे कुरुंगलीचं काम आहे. कुरुंगली म्हणजे तामिळमधलं काळं लाकूड. इंग्रजीत त्याला एबोनी वूड असं म्हणतात. हे साधं सुधं लाकूड नाही. डायोस्पायरोस एव्हनम या जातीचं हे झाड इतक्या हळूहळू वाढतं की त्याच्या आतला गाभा हार्टवूड दाट आणि जेट काळा व्हायला दशके लागतात. जेव्हा तुम्ही खरी कुरुंगली बीड हातात घेता तेव्हा ती पाण्यात दगडाप्रमाणे बुडते. हो, लिटरली हे सत्य आहे, मेटाफर अजिबात नाही. आणि या अपार घनतेतूनच येते तिची आध्यात्मिक शक्ती. मंदिरातून मनगटावर हे कसं आलं? इथे स्टोरी इंटरेस्टिंग होते. दक्षिण भारतात, विशेषतः तामिळनाडूमध्ये, कुरुंगली माळा हे लॉर्ड मुर्गन म्हणजे शिवाचा पुत्र यांच्याशी जोडलेला आहे. पौराणिक कथेनुसार लॉर्ड मुर्गन यांचा दिव्य भाला वेल, ज्याने त्यांनी सूरपद्म राक्षसाचा नाश केला, तो कुरुंगली लाकडाचं प्रतीक आहे. वेल म्हणजे अज्ञानाचा नाश, वाईटाचा अंत. त्याच शक्तीचा एक अंश कुरुंगली धारण करतो असं भक्त मानतात. तामिळनाडूमधल्या पथाला मुर्गन टेम्पलमध्ये कुरुंगली माला फक्त घातली जात नाही, ती देवाच्या पायाशी अर्पण केली जाते, लॉर्ड मुर्गनला प्रसन्न करण्यासाठी. हिंदू होमम आणि पूजाजमध्ये कुरुंगली लाकूड तुपाबरोबर जाळलं जातं, जेणेकरून आसपासचं वातावरण शुद्ध होईल आणि पॉझिटिव्ह ऊर्जा वाढेल. सिद्ध ऋषींनी काय शोधलं? आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघा. कुरुंगली झाड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि लहरी आकर्षित करतात असं मानलं जातं. त्याची सकारात्मक ऊर्जा आजूबाजूला पसरते. म्हणूनच मंदिराच्या गोपुरममध्ये हे लाकूड वापरतात, जेणेकरून मंदिर वीज आणि वादळांपासून सुरक्षित राहतं. सिद्ध ट्रेडिशननुसार कुरुंगली हे जिवंत लाकूड आहे. ते आपल्या जवळून नकारात्मक व्हायब्रेशन शोषून घेतं. संतांच्या मते मंत्र जप करताना हे डिवाइन एनर्जीचं कंडक्टर बनतं. थोडक्यात काय तर हे ब्रेसलेट किंवा माळ हे अँटीव्हायरस आहे तुमच्यासाठी. सेलिब्रिटीज ही माळ किंवा ब्रेसलेट का घालतात? रजनीकांत, धनुष, साई पल्लवी आणि अनंत अंबानी या सगळ्यांना एक गोष्ट कॉमन आहे, कुरुंगली माला. धनुष यांचा आध्यात्मिक प्रवास आणि कौटुंबिक परंपरा याचा भाग म्हणून ते कुरुंगली माला घालतात. त्यांनी नॅशनल फिल्म अवॉर्ड जिंकलेत आणि त्यांच्या यशामागे हे स्पिरिच्युअल कनेक्शन आहे असं काही फॅन्स मानतात. ॲक्टर विष्णू विशाल तर एक पाऊल पुढे जातात. ते फक्त घालत नाहीत तर इंटरव्ह्यूजमध्ये त्याचं महत्त्वही सांगतात. ते म्हणतात की तरुण पिढी तमिळ ट्रेडिशनपासून दुरावत आहे आणि कुरुंगली घालणं हे त्यांच्यासाठी एक सांस्कृतिक जबाबदारी आहे. फेम, प्रेशर, लोकांच्या नजरा या सगळ्यांपासून काम राहायला हे ब्रेसलेट किंवा माळ मदत करतं असं काही जणांचं म्हणणं आहे. इथे सावधान राहणं खूप गरजेचं आहे, कारण बाजारात बनावटी माल खूप जास्त प्रमाणात मिळतोय. खरी कुरुंगली बीड पाण्यात बुडते, कारण ती खूप जास्त दाट असते. हीच सर्वात मोठी टेस्ट आहे. रंग एकसारखा असतो, पेंट केलेला नसतो, नैसर्गिक ग्रेन पॅटर्न त्यामध्ये दिसतो. वजन जड असतं, प्लॅस्टिक सारखं हलकं नाही. किंमत खूप कमी असेल तर बनावट असण्याची शक्यता खूप जास्त असते. विश्वासार्ह विक्रेते गव्हर्नमेंट सर्टिफिकेशन सोबत देतात. हे ऑथेंटिसिटीचं सर्वात मोठं लक्षण तुम्ही समजू शकता. ही माळा कधी आणि कशी घालायची? मंगळवारी घालणं सर्वात शुभ, कारण कुरुंगली हे मंगळ ग्रहाचं झाड आहे. ज्यांच्या जन्मपत्रिकेत मार्सचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम उपाय आहे. घालण्यापूर्वी ते एनर्जाइज कसं कराल? साध्या पाण्याने स्वच्छ करा. सोमवारी किंवा पौर्णिमेला देवाच्या फोटोजवळ ठेवा. धूप किंवा तुपाचा दिवा लावा आणि ओम नमः शिवाय 108 वेळा जपा. आंघोळ करताना विशेषतः साबण किंवा गरम पाणी असेल तर ती काढून ठेवावी. जड शारीरिक कामाच्या वेळी ती काढून ठेवावी. परफ्यूम किंवा केमिकल्स वापरू नका. दुसऱ्याला ती घालू देऊ नका, कारण ती तुमची पर्सनल एनर्जी ॲब्सॉर्ब करते. गर्भवती महिलांनी आणि 6 वर्षाखाली मुलांनी कुरुंगली घालू नये असं म्हणतात. मांसाहार करताना ती बाजूला ठेवावी. कुरुंगली ब्रेसलेट घातल्यानंतर किंवा माला घातल्यानंतर लोक सांगतात विचार स्थिर होतात. सोशल मीडियावर लोक लिहितात कुरुंगली घातल्यापासून माझ्या निगेटिव्ह नाईटमेअर्स बंद झालेत. हा ट्रेंड नाही, ही एक मूव्हमेंट आहे.
लोक एन्शियंट प्रॅक्टिसेसकडे परत येत आहेत. ते निगेटिव्ह एनर्जीपासून संरक्षण देतं, मन शांती आणतं, यश आणि समृद्धी आकर्षित करतं, असं काही जणांचं म्हणणं आहे. हा फक्त एक दागिना नाही, हे डिवाइन स्ट्रेंथ आणि इनर कामचं प्रतीक आहे. कुरंगली घालायची की नाही हा तुमचा स्वतंत्र निर्णय असू शकतो, पण एक गोष्ट मात्र नक्की, जेव्हाही तुम्ही हे घालाल तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही फक्त एक ब्रासलेट घालत नाहीये, तुम्ही हजारो वर्षांची एनर्जी, श्रद्धा आणि परंपरा मनगटावर बांधत आहेत किंवा गळ्यात घालत आहेत. आणि हो, तुम्ही करंगली घालता का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर हा एपिसोड आवडला असेल तर सबस्क्राईब करा, कारण अशाच अनोख्या गोष्टी घेऊन मी परत येणार आहे. तोपर्यंत स्टे ट्यून्ड फॉर मोर अपडेट्स. भेटूया लवकरच.